हे काही दिवसापूर्वी जे लैंगिक शोषण करणारा नराधम होता अक्षय शिंदे, त्याचा काल एन्काउंटर झालाय. काय वाटतं याबद्दल तुम्हाला? त्यासाठी मी खूप खुश आहे सर, एकदम खुश आहे. आणि माझं म्हणणं तेच होतं की असे जे पण अपराध करतात आपल्या ह्याच्यामध्ये की ते एक्झाम्पल व्हायला पाहिजे, की कुणी तो विचारसुद्धा करू नये की लहान मुलींकडे किंवा आपले ते मुलगी म्हणजे काय, ते लहान लेकरू आहे ना सर, तसल्याकडे बघून जर तुम्हाला ती विचार येत असेल मनामध्ये तर तुम्ही एकदम राक्षस प्रवृत्तीचे आहेत सर. आणि त्यासाठी मग मी पण एका मुलीची आई आहे सर. भीती वाटते मनामध्ये की मुलींना बाहेर पाठवावं, शिकवायला पाठवावं, कसं करावं. मग जे विचार करतात ना की मुलीला तुम्ही जन्म देत नाहीत, जन्माला येण्याच्या अगोदरच तुम्ही त्यांची हत्या करून टाकता, मग ह्या गोष्टीसाठी आईवडील भीतात सर. मग त्याच्यासाठी मला म्हणायचं की अशी जणी म्हणजे वृत्ती करतात हे लोकांना, तिथं जागेवरच त्यांना ठार करायला पाहिजे सर. नकोच ती गोष्टच नको आपल्या भारतामध्ये. भारत हा इतका गाजलेला देश आहे. आपल्या जे पूर्वज होते आपले शिवाजी महाराज म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांनी किती म्हणजे महिलांसाठी असं म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये खूप आदर होता. जसं त्यांनी हिरकणीचं बहीण म्हणून त्यांनी सत्कार करून त्यांच्या घरपोच त्यांना पाठवलं, तसं सगळ्यांच्या नजरेमध्ये प्रत्येक महिला ही बहीण असली पाहिजे सर. त्याच दृष्टिकोनातून त्यांनी जर पाहिलं तर महिला ही म्हणजे बाहेर फिरायला एकदम मोकळीक राहील सर. म्हणजे जसं खांद्याला खांदा लावून ते मी करते ना, एकाच गोष्टीसाठी आम्ही घाबरतो बाहेर जायला की आपल्याकडे कोणी वाईट नजरेने तर पाहणार नाही, आपण असं म्हणजे हे केलं तर काही होणार तर नाही. या गोष्टीमुळे काही महिला मागं पडलेल्या आहेत सर. तर एवढं एकच म्हणायचे गव्हर्नमेंटला की तुम्ही महिलेच्या सुरक्षेसाठी तुम्ही ठोस पाऊल उचला. कोणत्या महिलेची छेडछाड नाही व्हायला पाहिजे, कोणत्या महिलेवर अत्याचार नाही व्हायला पाहिजे, तर तुमचा भारत देश अजून पण पुढे जाईल सर. खूप खूप धन्यवाद ताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आवाज बहुजनांचा.